रिकामे मरा, डाय एम्प्टी. विचित्र वाटतं ना? टॉड हेनरी यांचं हे जे पुस्तक आहे डाय एम्प्टी, खूप छान पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी एक व्यावसायिक सभेमध्ये एक कल्पना छान त्यांना मिळाली. त्यावेळी संचालकांनी उपस्थित जेवढे होते त्यांना एक प्रश्न विचारला, जगातील सगळ्यात श्रीमंत भूमी कोणती? एकाने उत्तर दिलं, तेल समृद्ध आखाती देश. दुसऱ्याने म्हटलं, आफ्रिकेतील हिरेखानी. त्यावर संचालक म्हणाले, नाही, जगातील सर्वात श्रीमंत भूमी म्हणजे स्मशानभूमी. होय, स्मशानभूमी ही सगळ्यात श्रीमंत भूमी आहे, कारण तिथे लाखो लोक गाळले गेलेले आहेत. असे लोक की ज्यांच्याकडे असंख्य कल्पना होत्या, स्वप्न आणि शोध होते, पण त्यांनी ते जगासमोर मांडले नाहीत. त्यांनी त्यांच्यासोबत अंतर्गत असलेल्या संपत्ती सोबत अपूर्ण राहिलेल्या कल्पना, न व्यक्त झालेलं प्रेम, न साधलेली उद्दिष्टे कायमचे पुरून टाकले. या विचारांना प्रेरित होऊन टॉड हेनरी यांनी डाय एम्प्टी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाद्वारे त्यांनी जगाला प्रेरणा दिली की त्यांनी आपली कल्पना आणि ऊर्जा आपल्या आयुष्यात उशीर होण्यापूर्वी समाजासाठी वापरावीत. या पुस्तकातील सगळ्यात सुंदर विचार म्हणजे काय माहिती आहे का? तुमच्यातील सगळ्यात सर्वोत्कृष्ट गोष्ट मनामध्ये दडवून ठेवू नका. त्या घेऊन समाधीपर्यंत जाऊ नका. नेहमी रिकाम्या मरण्याची निवड करा. त्यालाच डाय एम्प्टी म्हटलं जातं. आपल्या आत दडलेला प्रत्येक चांगुलपणा क्षमतेने आणि विचारांनी रिकामे व्हायचं आहे, आणि हे सगळं जगाला द्यायचंय, व्यक्त करायचंय, हे वाटायचं आहे. जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल ना, तर ती अंमलात आणायला सुरुवात करा, ती वाटा लोकांना. आणि जर तुमच्याकडे जर ज्ञान असेल ना, ते इतरांना देऊन टाका. जर तुमच्याकडे जर ध्येय असेल ना, तर ते साध्य करायला शिका. प्रेम करा, द्या, वाटा, साठवून ठेवू नका. चला मग आपण जे आपल्याकडे काही आहे ते आपण द्यायला सुरुवात करूया आणि एम्प्टी मरण मोरूया. म्हणजे रिकामे, रिक्त होऊन अगदी शांतपणे आपलं मरण देऊ द्या. चांगुलपणाचे कण जगात पसरवूया.